brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. प्रयत्न केला म्हणून त्यांनी करू द्या ना. आमची केस खोटी आहे, बाहेर खोटा आहे, बाहेर अर्ज नाही, अर्ज नाही. आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्या कारवाई करू. तसं करा. सरकारी कामात अडथळा म्हणून करा. चला साहेब, एक महिना झाला एक स्टेटमेंट आहे. पोलीस साहेब, एक महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं. बरं आम्हाला सांगा, सीआयडी बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीतून बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. विके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याजवळ मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केले त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. घरच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू, हे 8-8 तास बसतात. अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या, मला काउंटर फ्री केलं. साहेब आमचा एफआयआर सीआयडीला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डन्स झाला का सीआयडीचा? मी देशराज साहेबांच्या ऑफिसला पाठवले, डीजीसीएला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. त्याला बीएसआर कंपनी जी आहे त्याचे आणि त्या डीजीसी जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहेत त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून बीएसआरला वाचवत आहे. बीएसआर म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या बीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवा. आणि चालू तपास जी सांगताय तुम्ही साहेब, त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करतो? 5 लोकांच्या मृत्यूची आमची एफआयआर नोंद झाली आमच्याकडून. बाकी आमचं काही पण नाही, सिंपल एकदम. 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंटमध्ये. आमची ऍक्सिडेंटची एफआयआर चालू आणि आमची एफआयआर कुठे मध्ये काही येऊ दे. नाही तर सीआयडीकडे वर्ग करा. सीआयडीचा एफआयआर वर्ग करायचं. गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना झाला. दाखल त्यांनी केलाच नाही, तर आम्ही काय करतो? सीबीआय मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत. दादाला न्याय देणार 10 वर्ष थांबू का? नाही. आणि अमर रहे, अमर रहे.